काकड अंकित चौधरी विशाल समोसा बॉलिंग ट्रॅक वरती मॅचला झाली सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा पहिला बॉल ब्लॉक मध्ये हाताळलाय डॉट डिलिव्हरी काय जबरदस्त बॉल हा हाताळला गेला होता परफेक्ट यॉर्करचा मारा तिखट मारा या ठिकाणी गेला होता विशाल समोसा थोडा तिखट आहे असंच म्हणावं लागेल गोलंदाजीमध्ये यावेळेस थोडीशी लेंथ मात्र लांब ठेवली होती अगदी बॅटरचा फुटवर ओळखलाय आणि त्याला अनुसरण ही गोलंदाजी विशालची पाहायला मिळते शेवटचा मॅच कोणाच्या नावावरती राहील त्याच्यासाठी हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सुरुवातीचे पहिले 2 बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत पुढील बॉल अजून एक डॉट बॉल वाह काय बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती आतापर्यंत हाताळला गेलाय पहिला चेंडू आपण पाहिला तर मग यॉर्करचा मारा त्याच्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला तर जी व्हाईटची रेषा आहे त्या लगत टाकला होता आताचा चेंडू आपण पाहिला तर थोडा वेगवान पाहायला मिळाला फुल टॉस बॉल ऑफ साइड ला खेळण्याचा प्रयत्न वन बाउन्स न चांगली फिल्डिंग झाली मंगेश तुंबडेकडनं चेंडूची फेकी थोडीशी खराब आली बॅकअप चांगला मिळाला एक सिंगल मात्र पूर्ण होते सिंगलच्या मदतीने धावफलक या ठिकाणी ऑन झालाय स्वराज्य स्पोर्ट पिंपरीपाडा टीम्स धावफलकावरती एक धाव जोडली गेली आहे इथून मात्र धावफलक ऑन झालाय आता मात्र धावा येतील का पण खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागतील विशाल समोसा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता दीपेक्षा कवचच्या दिशेने मिस्टेक 2 धावा पूर्ण झाल्यात आणि इथून 2 या धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागेल तुमचा सराव जर चांगला असेल तर तुम्हाला कामयाबी पासून कोणी थांबवू शकत नाहीये आणि त्याचं फल या ठिकाणी प्राप्त करतोय मिस्टर विशाल समोसा तुम्ही जास्त वेळ सरावाला द्याल तर निश्चितच एक योग्य गोलंदाज आणि योग्य फलंदाज देखील बनवू शकता सध्या तरी चांगले बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक चेंडूच्या खाली साहिल राउत ओहो ऊपर वाले ने लड्डू गिराया था साहिल के मुंह में लेकिन साहिल इस लड्डू को नहीं खाना चाहता है छोड़ दिया सोडलाय झेल या ठिकाणी आणि त्याचं भुगतान भरावं लागेल की काय षटकाची झाली या समाप्ती धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील किती धावांचं टार्गेट मात्र चेस साठी दिलं जाईल चला घाई करायची एखादा ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं हार्डवर्क म्हणजे तुमची मेहनत हेच तुमचं खरं शस्त्र आहे इथून ते शस्त्र वापरावं लागेल फलंदाज अंकलेश किंवा मग सूरज काकळला दे धडक बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल मोठा फटका खेळायचा होता फाईन लेग च्या दिशेनं परंतु शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगलच्या मदतीनं धाव फलकत कासवशाह पद्धतीनं हळूहळू मात्र या ठिकाणी पुढे सरकू लागली आहे परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये हळूहळू चालणारे कासव देखील शर्यत जिंकू शकतो हे देखील लक्षात असायला हवं चला यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय समोरच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय अनिलजी मुकादम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आमच्या तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जिओ हजारो साल
यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. ऑफ्टमच्या मात्र हलकासा बाहेर निघणारा बॉल होता. पंचाने निश्चितच निहाळलं आणि त्याच्यानंतर हा डिसिजन आमच्या गुंडलेकरांपर्यंत पोहोचवला गेलाय. वाईटने एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 6. इथून मात्र चांगले अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. ओहो, अजून एक डॉट बॉल. प्ले अँड मिस. थोडासा प्रेशराईज झाले दोन बॅटर. सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर तेवढी चांगली झाली नाहीये. स्ट्रगल मात्र चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये. इथून जर मोठे फटके आले नाही तर निश्चितच बॅक फुट वरती टीम पाहायला मिळेल. स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा रनअप मध्ये थोडे चुकले गेलेत. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेनं हा स्ट्रोक मात्र केला गेलाय. विशाल आहे त्या ठिकाणी. सिंगल वरती रोखला जाईल. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधी घाबरू नका. या ठिकाणी इथून अजून चांगले कष्ट करावे लागतील धावा बनवण्यासाठी. दोन बॅटर आहेत. स्ट्रगल मात्र होत आहे परंतु अजूनही एकही मोठा फटका त्यांच्या वाटेला आला नाहीये. यावेळेस सुंदर फटका आहे ऑन साइडला, सॉरी ऑफ साइडला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 9 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर सरळ बॅटने केले होते स्ट्रोक परंतु प्रॉपरली नव्हते. परंतु यावेळेस थोडीशी क्रॉस केली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मनसुबा जो आहे तो बनवला होता. नैनातून तलवार आहे ना ती फिरवली होती परंतु वार होता राहिलाय. कारण आपण पाहिला तर मग डीप फाईन लेग, डीप लॉंग लेग पूर्णपणे खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. धाव फलक पोचले गेले 9 आकड्यावरती. शैलेश दोडे शेवटचं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शैलेशचा पहिला बॉल धीम्या गतीचा होता. येतोय डॉट. संघर्ष गाडीच्या गिअर सारखा असतो. तो कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये चेंज करायचा हे देखील माहिती असायला हवं. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला ऑन स्ट्राइक वरती. अंकलेश फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विच टाइम स्ट्रोक. 2 धावा कंप्लीट झाले आहेत. तो सूरज होते ऑन स्ट्राइक वरती. यस अंपायर. तिसऱ्या अंपायर कडे निश्चितच हा निर्णय मात्र सोपवला गेला. यस इट इज आउट. ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये. थोडासा मात्र कमी पडला मध्ये आणि निश्चितच रनआउटच्या सर्वांमध्ये मात्र बाद झालेत. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. गाडीची चावी आमच्यापर्यंत एक दिसली गेली आहे. स्कूटीची गाडी आहे किंवा मग सॉरी स्कूटी गाडीची चावी आहे. ओहो, या ठिकाणी खराब बॉलिंग आणि त्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागलाय. 4+1 बोनस. दिवाळी संपून भरपूर काही महिने झालेत परंतु बोनस या ठिकाणी आता मिळाला गेलाय स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा टीम साठी.
षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर वाईट. 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेत. मोक्याच्या क्षणी या धावा मात्र कदाचित कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जातील की काय, येणारा वेळ त्याचा रिझल्ट ठरवेल. फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून जाईल. गावची गावदेवी माता, गावची गावदेवी माता, आई बसली तळ्याच्या काठी, आई बसली तळ्याच्या काठी. गावागावातून भक्त येते आई तुझ्याच भेटीसाठी, गावागावातून भक्त येते आई तुझ्याच भेटीसाठी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धावफलक पोहोचले गेले 20 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 3. अजून ही 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय खाली क्षेत्र आहे. डीप लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. दूर धाव वेगाने पूर्ण गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखलं गेलंय 2 या धावसंख्येवरती. म्हटलं गेलंय नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नसतो. वेळ आली की पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावं लागतं. तोच खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील बॉल. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी मंगेश. चेंडूला मात्र स्टॉप केलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. इथून मात्र जबाबदारी उचलावी लागेल. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 24. अजून ही शेवटचा बॉल बाकी आहे. इथून जबाबदारीचा खेळ मात्र करावा लागेल, कारण म्हटलं गेलं जगातील सर्वोत्तम गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा का घेतलं ना की माणूस कधी थकत नाहीये. आता तो टॉनिक घेतला जाईल का या शेवटच्या बॉल वरती. रनअप मध्ये थोडासा चुकला गेलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 24 तर आलेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पाय स्लिप झाला होता शैलेशचा, तरी सुद्धा आज शेवटपर्यंत चांगला खेळलाय. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी नशिबाचा चौकार येतोय की काय. आलाय जरूर आलाय पंजा. आणि स्कोर बोर्ड आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. व्हाईट वर्सेस 22. नच रे मोरा आंब्याच्या वनात, नच रे मोरा नाच, नाच रे धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आज नशीब घेऊन आलेत स्वराज्य स्फोट पेंढरीपाडा टीम. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. 4 खेळाडू पुढे आलेत. 2 तर पूर्ण होतील. कदाचित तिसरी घेतली जाईल का. यस, धाव फलक पोहोचले गेले अशा पद्धतीने 31 या आकड्यावरती. आणि इथून जिंकण्याकरता 32 लक्ष पूर्ण करावं लागेल. अवघ्या 2 ओव्हर मध्ये 9 धावा धाव फलकावरती होत्या, परंतु नशिबाची साथ मिळाली गेले स्वराज्य स्फोट पेंढरीपाडा टीमला. खराब गोलंदाजी पाहायला मिळेल शैलेश धोडेची आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये कशा प्रकारचा खेळ हा खेळला जाईल त्याचं वर्णन आपण जरूर या ठिकाणी ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक मित्र या ठिकाणी जॉईन होतील. व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडाचा बुलंद आवाज मिस्टर जेडी जयेश टुकले. थँक्यू. तुम्हाला आमच्या जागा पाहिजेत, आमचं आरक्षण पाहिजे. ही जनजगत जमीन आमची आहे, ही आमची देवा आहे.
तुम्हाला जागा काय आधी जायचं पुन्हा मिलन येऊन दे बघा तुमची किती वाटाव थँक्यू विजय. मला फिल्म सेट अप करायची है लेकिन मैंने करवा किस्मत मौका देती है लेकिन मेहनत धोखा देती है दोस्तों देती है. इससे कहा क्या हो सकता है इस क्रिकेट की दुनिया में ये हमने देखा है. बघा कुठे कधी कसं काय घडेल ते सांगता येत नाही आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. बघा दिवा मातीचा असला की सोन्याचा तो अंधारात किती प्रकाश देतो त्या गोष्टीला खूप महत्वाचं असतं मित्रांनो. कारण की ज्याप्रमाणे परफॉर्मन्स आतापर्यंत आपण पाहिला नंतर कशा प्रकारे लक्ष 32 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 32 धावा. आता मॅच मध्ये आपण बघितला ना तर बरोबरीच मुकाबला आहे. भरपूर धावा नक्कीच त्या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक देखील करावं लागेल. कारण की अगदी आपण बघितलं ना तर सकाळच्या पहिल्या मॅच पासून तो इंजर्ड झालाय परंतु त्याने हार न मानता चांगली गोलंदाजी केली आहे इंजर्ड असताना देखील. परंतु थोडासा बॅड लक असता आणि ते यावेळेला त्याच्या सोबत नव्हतं. कारण की गुड लक जर चांगल्या सोबत असताना तर नक्कीच त्याने चांगले केलं असतं परंतु बॅड लक सोबत होता त्यामुळे परफॉर्मन्स थोडासा वाईट झालाय. परंतु निराश नाही राहते कारण की संघ असतो ना एका खेळाडूच्या जोरावर नाहीये तर सगळ्या खेळाडूंच्या जोरावर नक्कीच परफॉर्मन्स चांगला करतोय. गोलंदाजी मार्कवर अंकलेश मंगेश आणि विशाल. मॅचला ते सुरुवात. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 32 धावा चेस करायच्या आहेत. अंकलेश चौधरी समोर विशाल. पहिला चेंडू आपण पहिला ऑन साइडला टर्न केलाय. बघ लक्ष दोन्ही संघांचं हेच आहे. हाय 5 सुपर 5 मध्ये प्रवेश. समर्थक आपण बघितला पेंटीपाडा संघ देखील आता भरपूर सपोर्ट करतोय आपल्या घरच्या संघाला डेफिनेटली. कारण की क्रिकेटच्या प्रति प्रेम हे असतंच बघा आणि हे यावेळेला ऊर्जा देण्याचं कार्य करतील. सध्या तरी आपण पाहू शकतो मग मंगेश स्ट्राईक एंड कडे. तसं म्हटलं जात आहे ना की दिवस नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. कारण की किस्मत बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि त्या वेळेला बदलण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहतोय आपण पुढचा चेंडू. फटका सुंदर खेचलाय परंतु गॅप मध्ये आहे का? हो गॅप मध्ये आहे. फिल्डर आहेत चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अडवण्याचा प्रयत्न. धावा मिळाल्या 2. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय का? नाहक प्रयत्न आणि इथे धोका निर्माण झाला होता बघा. जर चेंडूला पकडला असता तर कुठेतरी एक चांगला खंदा खेळाडू मात्र बाद करण्याची संधी आली होती. मात्र आपण पाहिलं पॅकअप झालं नाहीये. 3 धावा मिळाल्या. पार्टनरशिप मात्र आपण पाहिले तर बिल्डअप क्विक आणि जास्त धावा लगावण्याचा प्रयत्न असेल. अंकलेशचे चेंडू फेकून झाले 2. फलकावर 4 धावा. टीम पोहोचले गेले 4 या आकड्यावर. जसं म्हटलं जाते ना दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. परंतु या मॅच मध्ये कोण नियंत्रणामध्ये आणेल परिस्थिती आणि परिस्थिती मात्र आपण पाहिली आहे तर मग हाताच्या बाहेर जाऊ देणार नाहीये दोन्ही संघ. परिस्थितीवर नियंत्रण वेळेचा प्रयत्न. सुंदर चेंडू होता खोल टप्प्याचा मात्र मनगटाचा वापर केला होता एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी आली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. अगदी 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 आपण पाहिलंय कश्मकश भरा मुकाबला. रफ अँड टफ काटेदार रंगतदार दमदार शानदार अँड थ्रिलर से भरा मुकाबला आता आपण पाहतोय. अंतिमचा मुकाबला. अक्षयजी भोये यांचं देखील शुभ आगमन. वेलकम साहेब. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल कारण की जबाबदारी घरची देखील मोठी आहे तिथे देखील पूर्ण करायची आणि अगदी आपण बघितले तर मग या स्पर्धेला देखील त्यांची भेट. चांगला फटका यावेळेला निडर बेधडक 6 ठोकलाय फलंदाजाने. कडक 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 6 धावा. ओकाच्या क्षणी 6. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळू ना मिळतो नशिबाचा भाग आहे मित्रांनो. परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे आणि सुंदर मात्र खेळ
भरपूर आणि भरपूर गरमागरमीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. धाव फलक पाहता पाहता 14 या धावसंख्येवर पोहोचलाय. लक्ष आहे 32 चं. लक्ष गाठत असताना मोठी सुरुवात करायची आहे. एका बाजूने पाहतोय आपण गावदेवी गोकिवरे टीम पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. एक चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हर मध्ये. पायामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी काऊगाणर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता फक्त मिळेल एक धाव. एका धावेने संघाची टोटल 15 रन्स फलकावर आपण पाहतोय. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली 15, तर आता काय पाहतोय आपण, तर 17 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा. 17 की खतरा मात्र आपण पाहतोय. कोणता संघ सामना जिंकेल अजून सुद्धा सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलंय ना, हसणार कधी रडेल आणि रडणार कधी हसेल हे सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेट अशाच प्रकारे खेळणारा खेळ आहे. सध्या आपण पाहिलं षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर सूरज काकड नावाचा गोलंदाज. 12-17 हे इक्वेशन आहे. मॅच पाहिली आपण तर अजून रंगतदार स्थितीमध्ये आहे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 15 आलेत, परंतु सध्या तरी आपण पाहिलं 1-2 चांगले चेंडू, म्हणजे ज्यामध्ये आपण पाहिलं मग डॉट बॉल किंवा विकेट शोधण्याचा प्रयत्न करतील. हा बॉल पाहिला आपण वाईड फेकला गेलाय. एक्स्ट्रा रन्स मात्र फलकावर ऍड केले जाईल. म्हणजे आता 16 म्हणजे काय, एका बाजूने 16 झाले तर 16 धाव्यांची दुसऱ्या बाजूने गरज आहे. 12 मध्ये 16 अर्धा पल्ला गाठलाय. 5 मध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय विशाल. अंगेश 1 मध्ये 3. योगदान चांगलं. जोडी जमले, जोडी नंबर 1 असं म्हणू शकतोय आपण. पुढचा चेंडू उल्टास या वेळेला चांगला फटका. सुख दुख में साथ देते और रिश्ते होते, और जो मुसीबत में साथ देते वही तो फरिश्ते होते. और टोकला सिक्सर विशाल ने. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर मॅचला पूर्णपणे पलटलं. 10 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 10 धावा. हो, आता पाहिलं आपण तर अगदी खोल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. थोडस नियंत्रण चुकलं होतं विशाल याचं, परंतु दा मात्र 1 मिळेल. 9 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर 10. जसं म्हटलं जातंय ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर आतापर्यंत प्रयत्न हे सातत्याने या संघाचे पाहिलेत आपण, परंतु आज मात्र त्या प्रयत्नाने यश मिळेल आणि भरारी घेतील असं कदाचित चित्र तरी आपल्याला पाहायला मिळते. बघा डॉट चेंडू आलाय आणि त्याची गरज आहे. डॉट चेंडू आले, परंतु एखादा विकेट इथे मिळाला ना तर मग संधी एक उमेदची किरण जागृत होऊ शकते. आणि या वेळेला आता विकेटच्या शोधात असेल स्वराज्य टीम. कदाचित इथे विकेट मिळाली ना तर मोमेंटम वळू शकतोय. डांगसिंग धावची ट्रॅक खेळला जातोय. फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहिलं तर मग सिंगल मात्र मिळेल. रन बॉल असं समीकरण आपल्याला जर पाहायला मिळत आहे. अगदी 2 चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडू आणि 8 धावा हे बरोबरीमध्ये चालणारं समीकरण. इथपर्यंत मात्र आपण पाहिलं बरोबरीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. बघा एखादा प्लस मायनस. बघा इथे एखादा जरी चेंडू डॉट किंवा आला तर मग बॅटिंग करणारी टीम थोडी संकटामध्ये जाणवेल, कारण की जाणीव असते ना चेसिंग करत असताना प्रत्येक संघाला की आपण कुठे प्लस मध्ये आहोत आणि कुठे मायनस मध्ये. चांगला फटका आहे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झाले. चेंडूला स्टॉप केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कारण की इथे मौल्यवान धावा वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. 7 चेंडू 7 धावा. अजून सुद्धा आपण पाहिलं तर धडधड मात्र नक्कीच चालू आहे, कारण की अजून सुद्धा मॅच बरोबरीमध्ये चाललाय. कोणता संघ जिंकेल हे सांगू शकत नाहीये. अंतिमच्या टप्प्यापर्यंत, अंतिमच्या बॉल पर्यंत मॅच जातोय का. 7 चेंडू 7 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी.
उलटाच यावेळेला फटका चांगला तिकट प्रहार आणि चेडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. हा आला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्कोर इज लेवल. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा. थँक्यू. आज आपण पाहिलं तर गोखिवरे संघाने पाहिलेलं स्वप्न आज त्या स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाहतोय आपण. कारण की आंखों में जोश है दिल में है जुनून. हमारी अधूरी कहानी आज पूरी करेंगे जरूर. डेफिनेटली आपण पाहिलंय आणि ती पुरी कहाणी करण्याच्या दिशेने आता मात्र आपण पाहिलं एका धावेची गरज. फटका मात्र पाहिलाय हवाई हल्ला. सामना जिंकलाय आणि हाय फाय मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. अगदी आपण पाहिला एक गावदेवी गोखिवरे टीम. दिसनाना निशाना तुला दिसनाना चिरचिर चिरचिर का हसताना चिरचिर करी बंदनाचा मारा मी सजन येना निशाना तुला दिसनाना निशाना तुला दिसनाना चिचली पाणी बेरी आसमंता आंगी फुलनी काला रे वसंत चिचली पाणी बेरी आसमंता आंगी फुलनी आला रे वसंत ही सजनी तुझी तुझीना अनगद मजरी गयाची जीना सजन तेना निशाना तुला दिसनाना निशाना तुला दिसनाना थँक्यू. मॅडम तो मॅचचा पुरस्कार आहे तो घेण्यासाठी आपण प्लीज या. विशाल यस आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक मॅच मात्र चेस करत करत आपण पाहिलं आज जबरदस्त परफॉर्मन्स. विशाल स्वराज्य स्पोर्ट्सचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. या विशाल सामनावीराचा पुरस्कार आहे तो स्वीकारा. मॅन ऑफ द मॅच विशाल सामनावीराचा पुरस्कार आहे स्वीकारण्यासाठी या. अगदी आमचे कॅमेरामॅन देखील वेटिंग वर आहेत. त्यांना देखील पॅकअप करायचं आहे. विशाल या. आमच्या कॅमेरामॅनला पॅकअप करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अगदी 9 चेंडू 25 धावा नाबाद उत्कृष्ट दर्जेदार खेळी या विजय आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करा. हा सामनावीराचा पुरस्कार स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय आणि जबरदस्त आज बॅट च्या सहाय्याने योगदान मिळालंय. फळातून क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांना दिला जातोय हा सामनावीराचा पुरस्कार. कॉन्ग्रेचुलेशंस. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. बड़े मंच पे बड़ा पंच और बड़े पंच के साथ बड़ा है ये खिलाड़ी सरपंच. या विशाल नक्कीच 2 शब्द ज्याप्रमाणे तुमचा आज संघाचा परफॉर्मन्स राहिला काय म्हणशील आज जसा परफॉर्मन्स दिलाय संघाने? चांगला परफॉर्मन्स दिलाय आज. आणि असं आमचं मिस फिल्डिंग आम्ही असं नेटमध्ये खेळतो ना तर आमचे प्रॅक्टिस म्हणजे ज्याची लूज फिल्डिंगची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आम्हाला पहिले दुसरी मॅचची गॅरंटी नव्हती की आम्ही जाणार असं बाहेरमध्ये खाडी लागेल तेव्हा. पण स्वतःच्या हिमतीवरती आम्ही केलं सर्व काय होतं. आमच्यात साहिल वगैरे होते, शैलेश होता, मंगेश होता, सर्व चांगले खेळले. बघा तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा गेल्या होत्या तेव्हा काय असं वाटलं होतं की कदाचित या मॅच मधून आपण पकड गमावली की काय? हो आम्हाला तसं नक्कीच वाटलं का 2 ओव्हर 9 झालेला आणि शैलेशने असे बॉलिंग केली तर असं वाटतं आता सामना गेला इथे. कारण बॉलिंग अटॅक पण त्यांचा पण चांगलाच राहिला होता.
काय म्हणशील आज मग गोखिवरेमध्ये जल्लोष आणि संपूर्ण आज मित्र सर्कल मध्ये कसं एन्जॉय करणार या मुवमेंटला? हो नक्कीच. आज खूप गावातले पण खूप खुश असणार, कारण आम्ही बरंच 1.5-2 वर्षाच्या नंतर आम्ही इथे फायनलला पोहोचलो असं. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. आणि हाय फाईव्ह मध्ये प्रवेश मिळवला गेलाय आणि गावदेवी गोखिवरे टीम नक्कीच हा परफॉर्मन्स भरपूर चांगला झालाय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण झाला. आमच्या आयोजक, आमच्या अंपायर्स आणि नक्कीच टीबीएन टीम आणि आम्ही देखील या दुसऱ्या दिवसातून रजा घेतोय. परंतु उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता मात्र वेळेवर उपस्थित राहा उर्वरित संघाने, कारण की 9 वाजता ठीक आम्ही सामन्याला करणार आहोत सुरुवात. त्याचवेळी घेते आपल्या सर्वांची रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.